इट बाहुबली ऑनलाईन वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. यानंतर या प्रकरणामधील पुढील भाग, गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटमध्ये इकोसिस्टीम, एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीममधील बायोटिक अबायोटिक फॅक्टर, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, त्याचबरोबर पोल्युशन, कंपोनंट ऑफ पोल्युशन, सोर्स, इफेक्ट, कंट्रोल मेजर हे पार्ट बघितलेले आहेत. आफ्टर दॅट नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हे का महत्त्वाचं आहे याच्याविषयी आपण बघितलेलं आहे. आणि आज आपण एक नवीन पॉईंट हा पाहणार आहोत, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन संवर्धन का करायचं, ह्याचं विशेष महत्त्व काय आहे, हा मुद्दा आपण या ठिकाणी बघणार आहोत. ही सर्वांची, भारतामध्ये असणाऱ्या, जगामध्ये असणाऱ्या सर्व लोकांची एक जबाबदारी आहे. ही जबाबदारी याच्यामध्ये खूप मोठे घटक यामध्ये आलेले आहेत. when the existence of the human on this earth, when that's come out, then there is an interrelationship between human and environment. Human will be live in this earth and use so many factors which will be come from this earth, and then human will be going to spread some pollutants in this environment. Human utility, the natural, he will be use more natural resources. After that, using so many more natural resources, there is the disturbance in the natural environment. माणसाने जास्तीत जास्त ह्या नैसर्गिक पर्यावरणामधून घटक खूप मोठ्या प्रमाणात घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे ह्या पर्यावरणाचं दूषितीकरण या माणसामुळे झालेलं आहे. जर आपण इतर प्राण्यांशी कंपॅरिझन जर केलं तर माणसाकडे एक मोठमोठे वेगवेगळे गुण या ठिकाणी येतात. एक इंटेलिजन्स आहे, मेमरी आहे, त्यानंतर एक स्पेशल ॲबिलिटी आहे. ह्या कॅरेक्टरमुळं ते नॅचरल रिसोर्सेसचा खूप वेगळ्या पद्धतीनं सॅटिस्फॅक्टरी लाईफ जगण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग केला आहे. आणि ह्या उपयोगामुळं त्या पर्यावरणाचं दूषितीकरण, डिस्टर्बन्स, नॅचरल बॅलन्स, एन्व्हायरमेंटल अनबॅलन्स ह्या ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे झालेलं आहे. तर हे होऊ नये म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये कायदे या ठिकाणी शासनानं आणलेले आहेत, लॉज या ठिकाणी आलेले आहेत. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट हा आलेला आहे, फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट हा आलेला आहे. त्यामध्ये माणसानं काय केलं, झाडं तोडली, प्रदूषण वाढवलं, खाणी खणल्या, मायनिंग्स ज्याला आपण म्हणतो, ह्या मायनिंग्समधून कोळसा, कोल, पेट्रोलियमचे पदार्थ हे सगळे घेतले आणि त्याच्यामुळे नॅचरल डिस्टर्बन्स या ठिकाणी आलेला आहे. आणि त्याच्यामुळं हे कंट्रोल करण्यासाठी ह्या गव्हर्नमेंटकडून वारंवार हे वेगवेगळे कायदे या ठिकाणी अस्तित्वात आलेले आहेत. त्यामध्ये फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट, it will become in 1980. The land reserved for the forest conservation has been prohibited to use for many other purposes by this law. The permission of the central government is compulsory for the mining activities. Any person who will be disobey this law, then it will be punished for 15 days. हे कायदे या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर साऊंड पोल्युशन हा कंट्रोल अँड प्रिव्हेंटेशन रूल 2000ला आलेला आहे. बायोमेडिकल वेस्टेज, बायोमेडिकल म्हणजे दवाखान्यातून तयार झालेले घटक, हँड ग्लोव्ज, सिरिंज, बॉटल्स, एम्प्टी बॉटल्स, त्या रुग्णाचं अंथरूण पांघरून हे सगळं आलेलं आहे. त्याचं कसं वेस्टेज मॅनेजमेंट करायचं ते आलेलं आहे. त्यानंतर 2011ला ई वेस्टेज, ई कचरा हा आलेला आहे. मॅनेजमेंट अँड हँडलिंग हा रूल आलेला आहे. ॲज पर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन
ॲक्ट 1972. याच्यामध्ये ॲज पर क्लॉज 49A, ॲज पर क्लॉज 49B, ॲज पर क्लॉज 49C हे तिन्ही घटक वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन याच्याविषयी याच्यामध्ये आलेले आहेत. काही ॲनिमल रेअर आहेत, काही डोमेस्टिक आहेत, त्यांचं संगोपन करणं या कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्या पृथ्वीतलावर वेगवेगळी माणसं अस्तित्वात असतात. त्यापैकीच एक उदाहरण पेज नंबर 42 दिलेलं आहे. एक असा माणूस ज्या आपल्या कर्तृत्वानं फॉरेस्ट एस्टॅब्लिश करण्याचं काम त्यानं या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामध्ये द बिग स्टोरी ऑफ अ स्मॉल मॅन असं आलेलं आहे. एक मोठी गोष्ट एक लहान माणसाची. जाधव मोलाई फयांग इज हायली कॅपेबल पर्सन who will be born in a nomadic tribe of the Assam. nomadic tribe याचा अर्थ असा आहे की भटकी जमात. आसाममध्ये भटक्या जमातीमध्ये हा जाधव मोलाई पयांग हा जन्माला आला. बॉर्न इन 1963. ही इज वर्किंग ॲज अ फॉरेस्ट वर्कर सिन्स द एज ऑफ द 16 year. म्हणजे अतिशय लहान वयामध्ये 16व्या वर्षी तो जंगलामध्ये एक फॉरेस्ट वर्कर म्हणजे जंगलामध्ये जे लहान कामगार असतात हा कामगार म्हणून 16 वर्षापासून सेवेमध्ये रुजू झाले आहे. वन्स लार्ज नंबर ऑफ स्नेक्स डाईड इन द फ्लड्स ऑफ द ब्रह्मपुत्रा रिव्हर फ्लोईंग बाय द व्हिलेज. ब्रह्मपुत्रा नदीला ही नदी खूप मोठी नदी आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये या नदीला पूर मोठा येत असतो. त्या पुरामुळे अनेक त्या भागामधील जंगलामधील जे साप आहेत हे साप मृत्युमुखी पडले. ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे पुन्हा साप वाढवणे साप वाढवायला पाहिजे, त्यांना राहायला आदिवास पाहिजे म्हणून मोलाई यांनी काय केलं, मोलाई प्लांटेड 20 बांबू प्लांट्स. 20 बांबूची झाडं त्यांनी लावली इन 1979. 1979 साली त्यांनी लावलं. द लोकल सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंट बिगन अ फॉरेस्टेशन प्रोजेक्ट ऑन 200 हेक्टर ऑफ द लँड. आणि तसंच ती झाडं वाढवत त्यांनी आज जवळपास 200 हेक्टर, 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर, 200 हेक्टर जंगलाच्या परिसरामध्ये ही बांबू झाडं मोलाई यांनी लावली. आणि त्यानंतर वन ऑफ द फ्यू फॉरेस्ट वर्कर हू वेर लुकिंग आफ्टर दॅट प्रोजेक्ट, मोलाई कंटिन्यूड टू प्लांट द ट्रीज इवन आफ्टर द completion of the project. As a result of his continuous work of the planting and caring for the trees, nowadays he will be covered near about 1360 acre areas. म्हणजे सध्या यांच्या कामाचं फळ म्हणून 1360 एकरावर ही झाडं म्हणजे पसरलेली आपल्याला दिसून येतात. आणि त्या जंगलाला शासनानं मोलाई जंगल असं जाहीर केलेलं आहे. त्यांचं काम खूप मोठं होतं म्हणून त्यांना पद्मश्री अवॉर्ड हे गव्हर्नमेंटनं त्यांना दिलेलं आहे. सगळ्यात मोठा अवॉर्ड त्यांना दिलेला आहे. मोलाई ही वॉज वर्किंग टिल, अजूनसुद्धा ते काम करतात फॉर 30 years. अजूनसुद्धा 30 वर्षापर्यंत त्यांनी पाठीमागून काम केलेलं आहे एवढं जंगल वाढवण्यासाठी. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता.
याचा एकमेकाशी घनिष्ठ संबंध याच्यामध्ये आहे. मोस्ट हार्मफुल इफेक्ट ऑफ द एन्व्हायरमेंटल पोल्युशन ऑकर ऑन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हॅव यू सीन सम एक्झाम्पल ऑफ दिस इन युअर एरिया? काही उदाहरणं तुम्हाला दिसली असतील. ह्या बायोडायव्हर्सिटीचं डिस्टर्बन्स झालेलं दिसून येते. आवर लिव्हिंग वर्ल्ड हॅड बीन रिचली डायव्हर्स. आणि त्याच्यामुळं बऱ्याचशाच घटना अशा घडलेल्या आहेत की एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनमध्ये डिस्टर्बन्स आल्यामुळे जैवविविधतेची हानी आपणाला दिसून आलेली आहे. लॉट ऑफ व्हरायटीज ऑफ द प्लांट अँड ॲनिमल विल बी नाऊ फिनिश्ड. दे आर ऑन द वे ऑफ द फिनिशिंग. काही वनस्पतीच्या जाती, प्राण्यांच्या जाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आपल्याला दिसून येत आहेत. सम स्पेसिफिक ॲनिमल्स हॅव बीन नॉट ऑकर. याचं एक जर उदाहरण घ्यायचं झालं, बायोडायव्हर्सिटीमध्ये असणारा चित्ता. भारतामध्ये चित्ता 1940ला शेवटचा दिसला होता असं म्हणतात. म्हणजे जवळपास 80 वर्षे झाली भारतामध्ये चित्ता दिसून येत नाही. हे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आणि बायोडायव्हर्सिटी याच्यामध्ये असणारा हा संबंध आपल्याला दिसून येतो. बट आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, we will be save some species, some varieties of some organisms in ecosystem. We will be save some genetic varieties with some species. Then we are going towards some type of the diversities. One is genetic diversity, ज्याला आपण जनुकीय विविधता असं आपण म्हणतो. स्पेसिस डायव्हर्सिटी, प्रजातीय विविधता असं म्हणतो. इकोसिस्टम डायव्हर्सिटी, परिसंस्थेमध्ये असणारी भिन्नता असं आपण म्हणतो. ह्या 3 घटक येतात. ह्याच्यामध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे नेमकं काय? ऑकरन्स ऑफ द डायव्हर्सिटी अमंग द ऑर्गॅनिझम्स ऑफ द सेम स्पेसिस इन जेनेटिक डायव्हर्सिटी. जेनेटिक डायव्हर्सिटी, जनुकीय विविधता, एकाच प्राण्यामध्ये असणारी विविधता. एकाच जातीच्या सेम स्पेसिस डिफरंट इन देअर जेनेटिक, वी आर सिम्पली कॉल्ड ॲज द जेनेटिक डायव्हर्सिटी. फॉर एक्झाम्पल, वी विल बी टेक ह्युमन. वन ह्युमन विल बी डिफरंट ऑफ अनदर ह्युमन. एकच मनुष्य हा दुसऱ्या मनुष्यापेक्षा वेगळा असू शकतो. मग असं का होतं? स्पेसिस हुज मेंबर्स इन्व्हॉल्व इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जीन्स तयार होणारा जनुकीय बदल, याच्यामुळे ही जनुकीय विविधता येते. स्पेसिस डायव्हर्सिटी, प्रजातीमध्ये असणारी विविधता. इन्युमरेबल स्पेसिस ऑफ द ऑर्गॅनिझम ऑकर इन द नेचर. असंख्य प्रमाणामध्ये प्रजातीमध्ये असणारी भिन्नता, विविधता, यालाच आपण स्पेसिस डायव्हर्सिटी असं आपण म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज द स्पेसिस डायव्हर्सिटी. देर आर व्हेरियस टाईप ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. ह्या प्रजातींच्यामध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव हे आहेत. याच्यामध्ये असणारी वेगवेगळी भिन्नता याच्यामध्ये आपणाला दिसून येत असते. इकोसिस्टम डायव्हर्सिटी, परिसंस्थेमध्ये असणारी भिन्नता, विविधता. याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स, ॲनिमल्स, प्लांट्स, मायक्रोब्स, बायोटिक फॅक्टर, अबायोटिक फॅक्टर, so many lot of terms which will be coming to the ecosystem diversity. Ecosystem is formed from that factors we will called as the abiotic factor, biotic factor, plants, animals. These include in the ecosystem diversity. Then biotic, abiotic factor, their interactions between them
दे आर फॉर्म्ड ॲज द इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. आता ही परिसंस्थेमध्ये असणारी विविधता, या परिसंस्था ही कशी तयार झाली? जैविक अजैविक घटक यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया, ही आंतरक्रिया होत असताना ही मोठी परिसंस्था तयार झाली आणि याच्यामध्ये असणारी जी भिन्नता आहे, ह्या भिन्नतेलाच आपण असं म्हणतो की इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. आता एक पारंपरिक पद्धतीनं साक्री ग्रोव्हिज असं आपण म्हणतो, देवराई जंगल, देवाच्या नावाखाली ठेवलेलं जंगल. आता हे सॅक्रेड ग्रोव्हिज जे आहे हे एक द फॉरेस्ट कन्झर्व्ड इन द नेम ऑफ द गॉड अँड कन्सिडर टू बी द सॅकराइड, वी आर कॉल्ड ॲज द सॅकराइड ग्रोव्हिज. आता ही देवराई जंगलं जी राहिलेली आहेत, अस्तित्वात आहेत, ही देवाच्या नावामुळे अस्तित्वात राहिलं आहे. तिथं कोण माणसं म्हणजे कमी प्रमाणात जातात, गेले तर झाडं तोडत नाहीत. अंधश्रद्धा असल्यामुळे सॅकराइड ग्रोव्हिज आज भारतामध्ये आपल्याला दिसून येतात. गव्हर्नमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट it will be occupied the sacred groves. There are the social protection. The human will conserve this forest due to the name of the god. These very thick forests which will be found in the western Ghats of the India. In these groves there are a lot of varieties of the trees. In these groves the ecosystem diversity, species diversity will be found to us. It will be one good forest. Then how can the biodiversity be conserved? कशा पद्धतीने ही जैवविविधता त्याचं आपण संवर्धन करू शकतो? याच्यामध्ये एक 7 घटक ह्या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा या पान नंबर 43वर एक 4 पिक्चर्स आपल्याला दिलेले आहेत. पहिलं पिक्चर बघा काय दिसून येते आपल्याला, एक वेस्ट मॅनेजमेंट. सेकंड वन सेव्ह इलेक्ट्रिसिटी, विद्युतधारा वाचवा. त्यानंतर बायसिकल आपल्याला फक्त दिसते, सेव्ह फ्युएल, इंधन वाचवा. त्यानंतर लास्टला एक चित्र दिलेलं आहे, पाण्याचं थेंब दोन्ही ओंजेमध्ये आपल्याला दाखवलेला आहे. त्याचा अर्थ काय होतो, सेव्ह वॉटर. म्हणजेच हे बायोडायव्हर्सिटीशी रिलेटेड आहेत, त्याच्याशी संबंधित ह्या संकल्पना आपल्याला दिसून आलेल्या आहेत. हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व्ड, कशा पद्धतीनं आपण त्याचं संवर्धन करू शकतो. 7 पॉईंट इथे दिलेले आहेत. प्रोटेक्टिंग द रेअर स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम, रेअर दुर्मिळ प्रजाती, ज्या ह्या निसर्गामध्ये दुर्मिळ प्रजाती आहेत त्या दुर्मिळ प्रजातीचं संवर्धन या ठिकाणी आपण करायचं आहे. एस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क्स अँड सँच्युरीज, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य प्रस्थापित करणं हे काम आहे. डिक्लेअरिंग सम रिजन्स ॲज द बायो रिझर्व्स, काही भाग जैवविविधतेचा राखीव भाग म्हणून शासनानं जाहीर करायचं आहे. प्रोजेक्ट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पेसीज, काही उपक्रम ह्या काही खास जाती ज्या आहेत, खास प्रजाती आहेत, त्यांच्याविषयी काही उपक्रम आपण हाती घ्यायचा आहे. कन्झर्विंग ऑल द प्लांट अँड ॲनिमल्स, जेवढे प्राणी शिल्लक आहेत, जेवढ्या वनस्पती शिल्लक आहेत त्या सर्वांचं संवर्धन आपण करायचं आहे. ऑब्झर्विंग द रूल्स, जे नियम आहेत ह्या नियमाचं पालन आपण करायचं आहे. मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ द ट्रॅडिशनल नॉलेज,
हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. पारंपरिक ज्ञान जे आहे ते ज्ञान, त्याचं रेकॉर्ड आपण ठेवायचं आहे. आज बऱ्याच लोकांना माहीत नाही की काही औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत. पूर्वीच्या लोकांना ती माहीत होतं त्यांचा उपयोग. आज आपणाला त्यांचा उपयोग माहिती होत नाही, कारण त्याचं ज्ञान, त्याच्या नोंदी आपल्याकडं नाही. म्हणून कन्झर्वेशन जर करायचं असेल तर एखाद्या प्लॅन्टचा उपयोग काय आहे, त्या प्लॅन्टचा उपयोग जर आपणाला माहीत असेल तर त्या झाडाचे आपोआपच संवर्धन या ठिकाणी आपल्याकडून होणार आहे. द मेनी पीपल nowadays what happen, the pollution will be arises in tremendous, then some organization will be come to help to the government. आता या काळामध्ये प्रदूषण वाढल्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी काही संस्था, काही some peoples will be gathered and they will be make some organizations, संघटना तयार केली. आणि ह्या संघटना ह्या शासनाला त्यांच्या कामामध्ये मदत करतात. मेनी इन्स्टिट्यूट्स ॲट स्टेट लेवल विल बी वर्क, ॲट नॅशनल लेवल, राष्ट्रीय स्तरावर काही काम करतात, तर काही इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय स्तरावर काही काम करीत असतात. त्यामध्ये माहिती आपल्याला पान नंबर 43वर या ठिकाणी दिली गेलेली आहे. हे सगळं जरी असलं तर माझी जी भूमिका आहे, माय रोल इन एन्व्हायरमेंट, ह्या परिसंस्थेमध्ये माझं जे काम आहे हे काम अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये माय रोल इन एन्व्हायरमेंट, याच्यामध्ये 6 मुद्दे या ठिकाणी आलेले आहेत. फर्स्ट वन इज कंट्रोल, सेकंड वन इज प्रोडक्शन, third one is awareness, fourth one is prevention, प्रतिबंध, प्रिझर्वेशन, जतन करायचं आहे, अँड कन्झर्वेशन आहे ते टिकवण्याचं आहे. आता याच्यामध्ये कंट्रोल, सम कंट्रोल मेजर्स प्रिव्हेंटिंग द हार्म, ज्या गोष्टी धोकादायक असतात ह्या धोकादायक गोष्टींची निर्मिती करायची नाही. हे प्रिव्हेंटिंग द हार्म, इजा होणाऱ्या गोष्टींची निर्मिती करायची नाही. स्टॉपिंग द हार्मफुल ॲक्टिव्हिटीज, ज्या गोष्टीपासून इजा होत्या त्या सर्व गोष्टी या ठिकाणी थांबवायच्या आहेत. याला आपण स्टॉपिंग असं आपण म्हणतो. चेंजिंग द माइंडसेट, पर्यावरणाकडे बघणारी आपली जी मानसिकता आहे, माइंडसेट विल बी चेंज, त्याला आपण बदलायचं आहे. पॉझिटिव्ह थॉट्स या ठिकाणी येतो. प्रोडक्शन, निर्मिती करायचं आहे. रिवायवल ऑफ हार्म फॅक्टर ऑफ एन्व्हायरमेंट, देन अटेम्प्टिंग द इनोव्हेशन्स, नवनिर्मिती करायची आहे आपण. अवेअरनेस, याच्यामध्ये 6 गट येतात. फर्स्ट वन एज्युकेशन, शिक्षण, गायडन्स, अवेअरनेस, स्वतःविषयी जागरूकता. इमिटेशन, अनुकरण करायचं आहे. ऑर्गनायझेशन, देन पार्टिसिपेशन्स, याला आपण सहभाग असं आपण म्हणतो, सहभाग घ्यायचं आहे. प्रिव्हेंटेशन, प्रतिबंधात्मक उपाय करायचे. प्रिव्हेंटिंग पॉसिबल हार्म्स फॅक्टर्स हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट, वी विल बी स्टॉप देम. डिझायनिंग न्यू प्लॅन्स, काही नवीन प्लॅन असं तयार करायचे ज्याच्यामुळं प्रिव्हेंटेशन ऑफ एन्व्हायरमेंट, ज्याच्यामुळं धोका पोचतो, हार्म ते आपण थांबवण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रिझर्वेशन, जतन करायचं आहे. काय काय जतन करायचं आहे? प्रिझर्विंग व्हॉट एव्हर हॅज बीन लेफ्ट ओव्हर, काही घटक जे शिल्लक राहिलेले आहेत त्याचं जतन करायचं आहे. प्रिझर्विंग अननोन रिजन्स, देन कन्झर्वेशन, कन्झर्विंग द अवेलेबल रिसोर्सेस, जे सध्या अस्तित्वात आहेत
त्याचं जतन करून आपण पुरवठा त्याचा करायचा आहे. ठीक आहे, पुढचा भाग आपण नवीन व्हिडिओला पाहू.